रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे. आता बघा आपल्या इथे एक लयळानं झाड गवसलं आहे. आता ह्याला काही ठिकाणी आता ह्याची ओळख करून घ्या. ही एकदम महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. ते बघा असे पानं येतं आणि हे पाण्याच्या कडेलाच येतं, जिथं पाणी वाहतंय तुमचं असं सारखं हे पाणी वाहतंय, त्या पाण्याच्या कडेलाच वाहतं. ह्याचं आता एक आधी असं बघा असं पाणी वाहतंय, पाण्याच्या कडेलाच आलेलं आहे. ह्याला गंगावन म्हणतात, काळा माका म्हणतात काही ठिकाणी. आपल्या आपल्या भागातली नावं अलग अलग असतात. तर काळा माका म्हणतात काही ठिकाणी, गंगावन म्हणतात. तर ह्या गंगावनाचा औषधीमध्ये असा उपयोग होतो की काय वेळेसाठी चालतो. काय वेळ जरी झाला तरी तुम्हाला ही ह्याचा पानाचा रस करून घेतला तरी चालतं आहे, आणि नाही रस किंवा असं चावून बी काढा करून घेतला तरी चालतं आहे, तरी बी चालतं आहे. आणि समजा सूज आहे, तुम्हाला नळदुख झालेला आहे, नळदुखला सूज आलेली आहे, खालून पंजेपासून वरी सूज चालली, तर ह्याचा नुसतं आपल्याला ही पानाचा रस काढून त्या सुजीवर लावायचं आहे. बाकी काही करायचं नाही, खायचं नाही. तर जेवढी आपली सूज आलेली आहे तेवढी सूज सगळी उतरायला ह्या गंगावनाचा उपयोग होणार आहे. हे गंगावनाचं झाड म्हणतात. आणि बघा इथं ही एक जे आहे ती ही एक अक्कलकऱ्यासारखंच एक झाड आहे. हे खाल्लं की झणझण करतं आहे. अक्कलकरीमधूनच आहे. अक्कलकरीमधून जर असलं तरी जरा तीक्ष्ण कमी आहे, जास्त हे नाही, कमी आहे, जरा पावर कमी आहे ह्याची. पण हे अक्कलकरीमधूनच मोडलं जातं. बाप्पा ह्याचं काय नाव म्हणते तर ही कांदा नाही, ह्याचं नाव काय आहे? बघा आता इथे परत दुसरा एक कांदा गावसले आपल्याला. आता ही एक असा कांदा, हे बेंड आलं कुठं दुखा आलं तर ह्याचा कांद्याचा असा उपयोग करतात. ही जाळायचा कांदा, नेऊन घरी नेऊन जाळायचे सगळे झाड, आणि जाळून दुखावर खोबऱ्याचे त्याला लावायचा. तुमचं बेंड्याची जखम असू द्या, कशाची जखम असू द्या, जर राहत नाही, जखम जिगळत चाललेली, तर ह्या वनस्पतीचा नुसतं जाळून जर तुम्ही जर त्याला जर वरी लावताय, सगळी जखम राहायला तुम्हाला मदत होणार आहे. ह्याच्यावर काटे असतात, असे बारीक बारीक चिमू काट्यासारखे काटे राहतात. ही गड्डा आता बारीक आहे, ही मोठा गड्डा होता चांगला, असा तळहाता एवढा मोठा गड्डा होतो. आणि ह्या गड्ड्याचा एकदम उपयोग येतो आहे. इथं असे एकाच जागी दोन वस्तू भेटल्या त्यानं आपल्याला, तुम्हाला हे व्हिडिओ बनवा म्हणलं. इथं बघा असे लाजाळू उगवलेले आहे हिच्या डोंगरात. ते गंगावनाचा उपयोग असा करून घ्या की नळदुखमध्ये जर सूज असली तर ह्या सूजासाठी जर तुम्हाला ह्याचा निस्तार रस जरी काढून लावला तुम्ही, तर ही सगळी सूज कमी व्हायला मदत होणार आहे. आणि तुमचं कमी होणार आहे. काय वेळ असला, काय वेळामध्ये थोडी जर 2-2 चमचे रस घेताय तुम्ही ह्याचा आणि एरंडे पानाचा, तरी बी कमी होणार आहे. तर गंगावन वनस्पतीचं नाव आहे. जरी कोणाला दुसरं काय नाव असलं तर कमेंटमध्ये लिहून पाठवा काय नाव आहे, परत आपण दुसरा व्हिडिओ बनवू. तर हे असं ही महत्त्वाची वनस्पती आहे. पाण्याच्या कडेला येते, दुसरीकडे कुठे येत नाही. बघा त्या सगळं पाणी वाया चालू आहे. तर नळदुख झालेल्या माणसाची पायामध्ये काय होतं, गुदगुल्या होत्यात, खाजवतं, गुदगुद करतं, वरी सूज जाते. ह्या सूजसाठी ही गंगावन वनस्पतीचा परफेक्ट उपयोग होतो. पाण्याच्या कडेला येत असते. इथं येऊन कुठं जिथं पाणी वाहतं तिथं येऊन साठवून ठेवली तुम्ही. पाणी जिथं आहे तिथं वनस्पती नेऊन साठवून ठेवायची. वर्षभर तुम्ही वाळवून ठेवा, त्याच्यात पाणी टाकायचं, परत काढा करायचा. आणि ती काढा जरी तुम्ही पायाला अंगाला सगळ्या चोळला तरी तुम्हाला त्याच्यात फायदा होणार आहे. आणि जी सूज आलेली आहे तुमच्या पायाला, ती सूज कमी व्हायला ह्याची मदत होणार आहे. तर ह्याचं मला एक नाव माहिती आहे, गंगावन परफेक्ट. गंगावन तुमच्याकडे काही दुसरं नाव माहिती असलं तरी मला ह्याचं कमेंटमध्ये सांगा. जर दुसऱ्याने काही कुणाला माहिती असलं तरी आम्हाला सांगा, तरी त्याच्यावर परत आपण दुसरा व्हिडिओ बनवू दक्षतेनं. रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे. लाईक करा, घंटीचं बटन दाबा, सगळ्याला शेअर करा. कुणी नळदुख मला तर ही त्याला व्हिडिओ पाठवा, आणि त्याचा दुःखामध्ये सहभागी होऊन त्याचं दुःखाचं निवारण करू. रामकृष्ण हरी माऊली.